नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात एक धक्कादायक प्रकार उघडीस आलाय. कन्सल्टन्सीच्या नावाखाली जादूटोणा करत असणाऱ्या वृषाली ढोले शिरसाट या महिलेचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते, पोलीस आणि पीडित व्यक्तीनं स्ट्रिंग ऑपरेशन करत पर्दाफाश केलाय. नैराश्य दूर करून स्पर्धा परीक्षेत यश मिळवून देण्यासाठी युवकाला औषधोपचार घेण्यापासून रोखून त्याला गंडे दोरे बांधून राख खायला दिली. त्यानंतर पाय धुतलेलं पाणी प्यायला दिलं. तरुणाला मृत्यूची भीती दाखवत 1.5 लाख रुपयाची फसवणूक करून त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचं समोर आलंय. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विशाल विमल यांनी हे स्टिंग ऑपरेशन करत हा प्रकार उघडीस आणलाय. तुमच्याकडचे जे साहित्य आहे ते सगळं बाहेर काढून ठेवा मॅडम. सगळं साहित्य बाहेर काढा. हां सर, 2 मिनिटं या. सगळं काढा. कोण आहे? रवी. हे बसलेलींची नाव, बसलेलींची नाव हे काय दोरे काय करता? काय करता तुम्ही? या धाग्यांमधनं फक्त लोकांना मी कॉन्फिडन्स वाढवते. नाही, हे धागा करता काय तुम्ही? कॉन्फिडन्स वाढवते. अरे पण धागा करायचा काय? हा धागा बांधून देते लोकांना. लोकांच्या हाताला बांधायचा धागा. जसं आपला कला वाचतो ना, त्यात काय कला वाचतो तो दत्त गुरूची विभूती. ठीक आहे, अंगारा काय करायचं? दत्त गुरूची विभूती जसं शिर्डीच्या साईबाबाची विभूती असते तशी तुम्ही काय करता पण त्याचं? काय लोकांना काही होत नाही, काही होत नाही. लोकांचा फक्त कॉन्फिडन्स वाढवायचा. काय करता? लोकांनी खायचं आपल्याला तुमचं नाव काय? वृषाली ढोले. ढोले. माझं स्किल डेव्हलपमेंट आणि ज्योतिषशास्त्राचं माझे सर्टिफिकेट दाखवले. या प्रकरणी चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात वृषाली संतोष ढोले शिरसाट या महिलेसह साथीदार माया राहुल गजभिजे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यांच्या विरोधात जादूटोणा विरोधी कायदा कलम 3(2) आणि भारतीय दंड विधान कलम 420, 506(2) आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्याच्या पाषाणसारख्या उच्चभ्रू भागामध्ये वृषाली ढोले शिरसाट आणि त्यांचे सहकारी जादूटोणा, अंधश्रद्धा याद्वारे फसवणूक करत असल्याचा प्रकार आज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि चतुश्रृंगी पोलिसांनी स्टिंग ऑपरेशन करून या बाईचा पर्दाफाश केलेला आहे. एका युवकाला स्पर्धा परीक्षेमध्ये अपयश येत आहे आणि म्हणून तो नैराश्य गेला होता. त्यामुळं या युवकांनी समुपदेशक म्हणून या बाईकडे जाहिरात पाहून हा गेला आणि या बाईने या तरुणाला औषधोपचारापासून दूर ठेवून त्याला औषधोपचार घेऊ न देता त्या युवकाला राख खायला देऊन, त्याचप्रमाणे पायी धुतलेले पाणी प्यायला दिलेलं आहे. त्याचप्रमाणे अतिइंद्रिय शक्ती अंगी असल्याचं सांगून त्याला घाबरवलेलं आहे. त्याचप्रमाणे त्याला धमकी देखील दिलेली आहे आणि त्याचं आयुष्य हे केवळ 30 वर्षाचं आहे एवढंच त्याला त्या बाईनं सांगितलेलं आहे. आणि ह्या सगळ्या प्रकारचं स्टिंग ऑपरेशन करून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि चतुश्रृंगी ठाण्याच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या बाईचा पर्दाफाश केलेला आहे. दरम्यान राज्यात असणारा जादूटोणा विरोधी कायदा नेमका आहे तरी काय, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनंतर राज्य सरकारने 2013 मध्ये जादूटोणा विरोधी कायदा संमत केला. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीनंच या कायद्याचा मसुदा तयार केलाय. जादूटोणा, अघोरी कृती, नरबळी आणि काळी जादू या विरोधातील हा कायदा आहे. सध्या या कायद्यामध्ये 12 कलमं असून यामध्ये मारहाण, छळ, भूत उतरवण्याच्या बहाण्यानं लैंगिक शोषण, चमत्कार घडविण्याचा दावा अशा गुन्ह्यांसाठी तरतूद करण्यात आली आहे.